वैकसिक मानसशास्त्राचा पहिला टॉपिक आपण बघतोय, जीवनकाल विकासाची ओळख. यामध्ये आपण दुसरा मुद्दा बघतोय 1.2 संशोधन पद्धती. तर यामध्ये संशोधन पद्धतीमधला बी मुद्दा आपण बघायचा आहे आज, वैकसिक बदलांचे मापन. तर वैकसिक मानसशास्त्रामध्ये वैकसिक अवस्थांमध्ये जे बदल होतात तर त्या बदलांचं मापन कशा पद्धतीने केलं जातं, कुठल्या पद्धतीने केलं जातं. तर याच्या 3 पद्धती आहेत. या 3 पद्धती आज आपल्याला इथं बघायच्या आहेत. तर जीवनकालादरम्यान व्यक्ती कशी विकसित होते, तिच्यामध्ये कसा बदल होतो याचा अभ्यास करणे हे सर्व वैकसिक तज्ज्ञांचे प्रमुख कार्य आहे. तथापि संशोधनातील सर्वात अडचणीचा मुद्दा म्हणजे वय आणि वेळेनुसार घडणाऱ्या बदलांचे आणि भेदाचे मापन कसे करायचे. हा अडथळा दूर करण्याकरता संशोधकांनी 3 महत्त्वपूर्ण संशोधन तंत्रे विकसित केली आहेत. ती म्हणजे अनुकालिक संशोधन, त्यालाच इंग्लिशमध्ये लॉंगिट्युडनल रिसर्च असं म्हटलं जातं. दुसरं आहे आंतरविभागीय किंवा आंतरसमूह संशोधन, त्यालाच क्रॉस सेक्शनल रिसर्च असं म्हटलं जातं. आणि तिसरी जी पद्धत आहे ती म्हणजे क्रमशः संशोधन, त्यालाच सिक्वेन्शियल रिसर्च असं म्हटलं जातं. तर या तिन्ही पद्धती म्हणजे नेमके काय आहेत आणि या 3 पद्धतींच्याद्वारे कसे अभ्यास केले जातात वैकसिक मानसशास्त्रामध्ये, ते आपल्याला इथं बघायचं आहे. पहिला आपण पद्धती बघूया, अनुकालिक संशोधन. अनुकालिक संशोधन म्हणजे जिथं व्यक्तिगत बदलांचं मापन कसं केलं जातं ते इथं बघायचं आहे. उदाहरणार्थ 3 ते 5 वर्षादरम्यान एखाद्या लहान मुलांच्या नैतिक विकासामध्ये कसा बदल घडतो याविषयीच्या अभ्यासामध्ये जर तुम्हाला रुची असल्यास किंवा आवड असल्यास, त्याकरिता प्रत्यक्ष दृष्टिकोन किंवा पद्धत म्हणजे तुम्ही काय कराल की 3 वर्ष वयाच्या मुलांच्या समूहाचा ते 5 वर्षांचे होईपर्यंत अभ्यास करू शकता. याचाच अर्थ 3 ते 5 वर्ष कालावधी दरम्यान त्यांचे मापन करणे होय. मग या अनुकालिक संशोधनामध्ये काय केलं जातं की समजा आपल्याला 3 ते 5 वर्षांच्या मुलांच्या नैतिक विकास कसा होतो हे जर आपल्याला अभ्यासायचं असेल तर आपण काय करू की 3 वर्षांच्या मुलांचा अभ्यासाला सुरुवात करू आणि ती मुलं जसजशी मोठी होत जातील, 3 वर्ष 4 वर्ष आणि 5 वर्ष, जशी 5 वर्षाचे होत जातील तसं सलग त्यांचा 3 वर्ष अभ्यास केला जाईल. यालाच काय म्हणलं जातं, अनुकालिक संशोधन असं म्हटलं जातं. आणि ह्यात प्रत्येक वर्षामध्ये किंवा त्यांच्या विकासामध्ये त्यांच्यामध्ये नैतिक विकास जो आहे तो कसा होतो, लक्षात त्यामध्ये कसे बदल होत जातात, तर याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. यालाच अनुकालिक संशोधन असं म्हटलं जातं. या तंत्राचा संबंध अनुकालिक संशोधनाशी आहे. अनुकालिक संशोधनामध्ये एक किंवा अनेक सहभागी प्रयुक्तांचा त्यांच्या वाढत्या वयाप्रमाणे अध्ययन केले जाते. अनुकालिक संशोधनामध्ये वेळेनुसार घडणाऱ्या बदलांचे अध्ययन किंवा मापन जे आहे ते केलं जातं. म्हणजे जसं वेळ जाईल पुढं, लक्षात जसं त्या मुलांचं वय वाढत जाईल तसं त्यांच्यात कुठले बदल होतात यांचं मापन इथं केलं जातं. अनेक व्यक्तींचा दीर्घ कालावधीकरिता अभ्यास केल्याने संशोधकास जीवनाच्या काही कालावधी दरम्यान घडणाऱ्या बदलाची सामान्य प्रक्रिया समजून घेणे शक्य होते. मग या अनुकालिक अभ्यासामध्ये दीर्घ काळासाठी अभ्यास केला जातो, म्हणजे सलग 3 वर्ष त्यांचा अभ्यास केला जातो किंवा काही अभ्यास जे असतात त्या अभ्यासामध्ये 10 वर्ष 50 वर्ष असे देखील अनुकालिक अभ्यास केले जातात. आणि ह्या अशा अभ्यासामुळे काय होतं की विशिष्ट कालावधीमध्ये व्यक्तींच्यामध्ये कसे बदल होतात तर यांची सामान्य जी प्रक्रिया आहे ती सामान्य प्रक्रिया संशोधकांना समजून घेता येते. अनुकालिक संशोधनाचे उत्तम उदाहरण म्हणजे 80 वर्षापूर्वी गिफ्टेड चाइल्ड म्हणजेच देणगीदत्त जी मुलं आहेत, लक्षात म्हणजे जे सामान्यांपेक्षा थोडी वेगळे आहेत, गिफ्टेड आहेत, लक्षात. तर अशी जी मुलं आहेत या मुलांचा अभ्यास लेविस टर्मन यांना सुरू केलेला आहे. हे अध्ययन अजूनही पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे याचे निष्कर्ष अजून आपल्याला मिळालेले नाहीत किंवा त्याचे निष्कर्ष काढलेले नाहीत. या अध्ययनामध्ये दर 5 वर्षांनी उच्च बुद्धिगुणांक असणाऱ्या 1,500 मुलांचे मापन केले जाते. या अध्ययनामध्ये काय केलं जातं, दर 5 वर्षांनी उच्च बुद्धिगुणांक, ज्यांनाच गिफ्टेड चाइल्ड असं म्हटलं जातं, ज्यांचा बुद्धिगुणांक जास्त असतो, जे सामान्यांपेक्षा थोडी वेगळे असतात, तर अशा उच्च बुद्धिगुणांक असणाऱ्या 1500 किंवा 1,500 मुलांचे इथं मापन केले जाते. अनुकालिक अध्ययनातून मुलांच्या भाषिक विकासाबाबत महत्त्वाची अंतर्दृष्टी प्राप्त होते. म्हणजे मुलांचा भाषिक विकास कसा होतो
तर तो भाषिक विकास अभ्यासण्यासाठी आपल्याला अनुकालिक अध्ययन पद्धती जास्त उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ दिवसागणिक मुलांच्या शब्दसंग्रहामध्ये कशी वाढ होते यावर लक्ष ठेवता येते. भाषेचा वापर करण्यामध्ये व्यक्ती कशी सक्षम होते याच्या आकलनाकरिता ही पद्धती आपल्याला उपयुक्त ठरते. ठीक आहे. तर ह्या पद्धतीचं आपल्याला मूल्यमापन देखील करता येईल. दीर्घकालीन किंवा अनुकालिक अध्ययनाचं मूल्यमापन म्हणजे याच्यामध्ये काय फायदे आणि काय तोटे आहेत ते आपल्याला इथं बघायचे आहेत. अनुकालिक अध्ययनातून वेळेनुरूप घडणाऱ्या बदलांविषयीच्या माहितीचा खजिना उपलब्ध होतो. म्हणजे वेळेनुसार त्या मुलांच्या वर्तनामध्ये कसे बदल होतात तर त्याबद्दलची माहिती आपल्याला मोठ्या प्रमाणातली माहिती ह्या अनुकालिक अभ्यासाद्वारे आपल्याला उपलब्ध होते. असे असले तरीही यामध्ये बऱ्याच मर्यादा आहेत. म्हणजे असं जरी असलं तरी देखील या पद्धतीच्या काही मर्यादा आहेत. पहिली मर्यादा म्हणजे यासाठी अधिक काळाकरिताची गुंतवणुकीची गरज भासते. म्हणजे या संशोधनासाठी किंवा या अभ्यासासाठी खूप मोठा वेळ द्यावा लागतो. म्हणजे ही वेळखाऊ पद्धती आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण संशोधकास प्रयुक्त व्यक्तीचे वय वाढण्याची वाट पाहावी लागते. संशोधनादरम्यान प्रयुक्त गळण्याची म्हणजे संशोधन सोडण्याची शक्यता असते. प्रयुक्त इतर ठिकाणी स्थलांतरित होऊ शकतात, आजारी पडू शकतात किंवा मरण पावू शकतात. आलं लक्षात. म्हणजे ह्या देखील याच्या मर्यादा आहेत आणि त्यामुळे इथं ही जी पद्धती आहे ही खूपच वेळखाऊ किंवा मर्यादा आहे त्याला पडतात असं आपल्याला म्हणता येईल. ज्या प्रयुक्तांचे दीर्घ कालावधीकरता निरीक्षण अथवा मापन केले आहे त्यांना याची सवय होते. परिणामी पूर्वीपेक्षा नंतरच्या मापनावेळी त्यांच्या निष्पादनामध्ये सुधारणा होत जाते. म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच प्रयुक्तांवर अभ्यास केल्यामुळे काय होतं की त्या प्रयुक्तांना त्या अभ्यासाची सवय लागते आणि मग प्रयुक्तांचं जे निष्पादन आहे हे आधीच्या मापनापेक्षा पुढच्या मापनाच्या वेळेला काय होतं निष्पादनामध्ये सुधारणा होते असं आपल्याला बघायला मिळेल. निरीक्षकाच्या अथवा प्रयोगकर्त्याच्या वारंवार उपस्थितीचा प्रयुक्तांवर प्रभाव पडताना दिसतो. अनुकालिक अध्ययनाचे बरेच फायदे असून वैकासिक तज्ज्ञ इतरही पद्धतींचा वापर करताना दिसतात. म्हणजे अनुकालिक पद्धती जरी फायद्याची असली जरी उपयोगाची असली तरी देखील वैकासिक तज्ज्ञ इतर ज्या पद्धती आहेत त्यांचा देखील उपयोग करतात किंवा वापर करतात. याला पर्याय म्हणून क्रॉस सेक्शनल रिसर्च म्हणजेच आंतरसमूह किंवा आंतरविभागीय अभ्यास संशोधक जे आहेत ते संशोधक या पद्धतीचा वापर करतात. मग हा आंतरसमूह किंवा आंतरविभागीय अभ्यास म्हणजे नेमकं काय तर ते आपण आता बघूया. त्यालाच आपण क्रॉस सेक्शनल स्टडीज असं म्हणतो. समजा तुम्हाला वय वर्ष 3 ते 5 दरम्यान मुलांचा नैतिक विकास, योग्य अयोग्य विषयीची समज यामध्ये कसा बदल घडतो हे पाहायचे आहे. म्हणजे जे आत्ता मागाशी जे अनुकालिक अभ्यासासाठी जे उदाहरण घेतले तेच उदाहरण आहे की 3 ते 5 वर्ष मुलांचा नैतिक विकास कसा होतो हे जर तुम्हाला अभ्यासायचं असेल तर इथे दीर्घकालीन अभ्यासाऐवजी म्हणजेच अनुकालिक संशोधनाऐवजी व अनेक वर्ष अध्ययन करण्याऐवजी तुम्ही एकाच वेळी मुलांच्या 3 समूहाचा म्हणजेच 3 वर्षाच्या मुलांचा एक समूह, 4 वर्षाच्या मुलांचा समूह आणि 5 वर्षांच्या मुलांचा एक समूह. आलं लक्षात. तर असे समूह तुम्ही घेऊन आलं लक्षात असे समूह 3 घेऊन त्यांना एकच समस्या देऊन ते त्यास कसे प्रतिक्रिया देतात व आपले निर्णय स्पष्ट करतात हे आपल्याला पाहता येतं. म्हणजे इथं 3 वर्ष वाट बघायची गरज नाही. तर 3 वर्षाच्या मुलांचा एक गट घ्यायचा, 4 वर्षाच्या मुलांचा आणि 5 वर्षाच्या मुलांचा असे 3 गट घ्यायचे वेगवेगळे. तिघांना एकच समस्या द्यायची आणि त्यांचा नैतिक विकास कसा झालेला आहे हे आपल्याला इथं अभ्यासता येतं. यालाच आंतरसमूह किंवा आंतरविभागीय अभ्यास असं म्हटलं जातं. संशोधनाच्या या प्रकारास आंतरसमूह संशोधन असे म्हणतात. आंतरसमूह संशोधनामध्ये एकाच वेळी विविध वयोगटातील व्यक्तींचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. आंतरसमूह अभ्यासामध्ये किंवा संशोधनामध्ये एकाच वेळी विविध वयोगटातील व्यक्तींचा तुलनात्मक इथं अभ्यास केला जातो. आंतरसमूह अभ्यास विविध वयोगटामधील व्यक्तींच्या अभ्यासामधील भेदाविषयी माहिती पुरवतो. मग हा आंतरसमूह जो अभ्यास आहे हा विविध वयोगटामधील व्यक्तींच्या विकासामध्ये कसा फरक पडलेला आहे, कसा त्यांच्यामध्ये भिन्नता आहे, ती भिन्नतेची माहिती जी आहे ती माहिती पुरवण्याचं काम हा आंतरसमूह किंवा आंतरविभागीय अभ्यास आपल्याला करतो. या आंतरसमूह अभ्यासाचं मूल्यमापन कसं केलं जातं म्हणजे जे फायदे तोटे काय ते आपण इथं आता बघूया. दीर्घकालीन म्हणजेच अनुकालिक अभ्यासाच्या तुलनेत आंतरसमूह अभ्यास
वेळेच्या बाबतीत अधिक फायदेशीर ठरतो. म्हणजे वेळेच्या बाबतीत हा अधिक फायदेशीर आहे. प्रयुक्तांची चाचणी किंवा तपासणी एकाच वेळी केली जात असल्याने कमीत कमी वेळेत अभ्यास करता येतो. उदाहरणार्थ टर्मन यांचे 80 वर्षापासून देणगीदत्त म्हणजेच गिफ्टेड चाइल्ड मुलांवर सुरू असलेल्या अभ्यासाऐवजी विविध वयोगटामधील म्हणजेच 15, 20, 25 याप्रमाणे 80 वर्षापर्यंतच्या व्यक्तींच्या समूहावर एकाच वेळी अभ्यास केल्यास वेळेची बचत होते. तसेच या प्रयुक्तांची ठराविक कालावधीनंतर तपासणी केली जात नसल्याने ते चाचणीस ओळखीचे होत नाहीत. म्हणजेच काय की त्यांचा पुन्हा पुन्हा अभ्यास केला जात नाही आणि त्यामुळे काय होतं की चाचणी जी आपण घेणार आहोत तर त्यासाठी त्यांची ओळख चाचणीची होत नसल्यामुळं त्यांच्या निष्पादनामध्ये त्याचा प्रभाव जो आहे तो पडत नाही. म्हणजे ओळखीचा जो प्रभाव आहे तो ओळखीचा प्रभाव पडत नाही. परिणामी प्रयुक्तांच्या गळतीची समस्या ही निर्माण होत नाही. त्यामुळं प्रयुक्त संशोधन सोडून जात नाहीत. असे असतानाही आंतरसमूह संशोधन पद्धतीचा वापर एखादी व्यक्ती का करीत नाही तर याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. म्हणजेच ह्याच्या या आंतरसमूह जी पद्धत आहे ही वेळेच्या दृष्टीनं फायदेशीर आहे. इथं उपस्थितीचा म्हणजे प्रयोगकर्त्याच्या उपस्थितीचा प्रभाव पडत नाही किंवा जो ओळख आहे त्या चाचणीच्या ओळखीचा प्रभाव पडत नाही. त्याचबरोबरीनं प्रयुक्त संशोधन सोडून जाण्याचं प्रमाण इथं कमी आहे. असं असताना देखील प्रत्येक वेळेला आपल्याला ही आंतरसमूह किंवा आंतरविभागीय पद्धती का वापरता येत नाही तर त्याच्या काही मर्यादा आहेत. तर त्या मर्यादा आपल्याला इथं बघायच्या आहेत. याचं कारण म्हणजे आंतरसमूह अभ्यासाच्या स्वतःच्या अशा काही समस्या किंवा अडथळे आहेत. प्रत्येक व्यक्ती ही एखाद्या विशिष्ट समूहाशी किंवा टोळीशी संबंधित असते. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही विशिष्ट समूहातून आलेली असते, विशिष्ट समाजातून आलेली असते. आलं लक्षात. एकाच जागी अथवा प्रदेशामध्ये एकाच वेळी एकाच ठिकाणी अथवा सभोवताली जमलेल्या व्यक्तींचा समावेश टोळींमध्ये होतो. मग टोळी किंवा समूह कशाला म्हटलं जातं तर एकाच जागी अथवा प्रदेशामध्ये एकाच वेळी एकाच ठिकाणी अथवा सभोवताली जमलेल्या ज्या व्यक्तींचा समावेश या टोळीमध्ये केला जातो किंवा समूहामध्ये केला जातो. एखाद्या पैलूबाबत विविध वयोगटामधील व्यक्तींमध्ये भेद असल्याचे आपल्या निदर्शनास आले तर हा भेद वयाशी निगडीत नसून ते ज्या समूहाचे किंवा टोळीचे सदस्य आहेत यामधील भेदाशी निगडीत असतो. आलं लक्षात. म्हणजे एखाद्या पैलूबाबत ह्या विविध वयोगटामधली जी आपण प्रयोगासाठी प्रयुक्त म्हणून व्यक्ती घेतलेल्या आहेत तर या व्यक्तींमध्ये जर आपल्याला बदल दिसला, फरक दिसला तर हा फरक जो आहे हा त्यांच्या वयातील फरक नसून किंवा वयामुळं निर्माण झालेला फरक नसून तो फरक ते व्यक्ती ज्या समूहाचे सदस्य आहेत किंवा ज्या समूहातून ते आलेले आहेत त्या समूहाच्या प्रभावातून त्यांच्यामध्ये हा बदल आपल्याला दिसू शकतो असं आपल्याला इथं म्हणायचं आहे. म्हणजेच आपण कशाचा प्रभाव बघणार आहे, वयामुळे त्यांच्यात काय बदल झालेले आहेत हे बघणार आहे. पण इथं काय होतं की इथं जी आपण प्रयुक्त निवडलेले आहेत तर ते वेगवेगळ्या समूहातून आलेले असल्या कारणामुळं काय होतं की त्या समूहाचा जो प्रभाव आहे तो समूहाचा प्रभाव त्या व्यक्तींच्या वर्तनावर होताना आपल्याला दिसेल. आणि म्हणून आपण वयाचा अभ्यास करत असतो पण आपल्या प्रयोगावर ह्या समूहाचा प्रभाव पडू शकतो आणि त्यातून मग आपले जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष वेगळ्या पद्धतीचे येऊ शकतात. आणि म्हणून हा आंतरसमूह किंवा आंतरविभागीय अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला सर्वच ठिकाणी वापरता येत नाही. ती त्याची एक मर्यादा आहे. समजा एका सहसंबंधात्मक अभ्यासादरम्यान 25 वर्षाच्या व्यक्ती 75 वर्षांच्या व्यक्तींच्या तुलनेत 25 वर्षाच्या व्यक्ती ह्या 75 वर्षाच्या व्यक्तीच्या तुलनेत बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अधिक उत्तम पद्धतीने कार्य करतात असे आपणास आढळले तर या मागे अनेक स्पष्टीकरणं आपल्याला देता येतील. म्हणजे याच्या अनेक स्पष्टीकरण देता येतील. यामध्ये आपण वयोमानानुसार बौद्धिक क्षमतांमध्ये होणारी घट असू शकते. म्हणजे 25 वर्षाची मुलं ही जास्त बुद्धिमत्ता चाचणीमध्ये चांगलं पद्धतीने कार्य करतात. याउलट 75 वर्षाची जी माणसं आहेत ती कमी प्रमाणात काम करत असतील तर हा जो फरक पडलेला आहे हा फरक वयाचा फक्त नसून कशाचा फरक पडलेला असू शकतो की वयोमानानुसार बौद्धिक क्षमता कमी कमी होत जातात आणि त्यामुळे देखील काय झालेलं आहे तर 25 वर्षांच्या मुलांची बौद्धिक मापन जे आहे किंवा बौद्धिक क्षमतेचं जे कार्य आहे ते चांगलं आहे. उलट 75 वर्षांच्या व्यक्तींचं बौद्धिक कार्य हे कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. कदाचित समूहभेदाचा हा परिणाम असू शकतो. त्याचबरोबरीनं
ती जी दोन गटातले व्यक्ती आहेत 25 वर्षाचे आणि 75 वर्षाचे, ती ज्या समूहातून आलेले आहेत त्या समूहाचा देखील तिथं प्रभाव असतो. कदाचित प्रौढांना म्हणजेच त्या वृद्ध व्यक्ती ज्या आहेत त्या वृद्धांना त्यांच्या बालपणी पोषण मूल्यांच्या अभावामुळे त्यांच्या क्षमता विकसित झाल्या नसतील असं असू शकतं. थोडक्यात काय तर विभिन्न वयोगटातील प्राप्त भेद हा विभिन्न वयामधील भिन्नत्वामुळे निर्माण झाला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे आपण इथं जे दोन भिन्न भिन्न गट घेतो वयानुसार, तर इथं जो फरक त्या दोन गटांमध्ये दिसतो किंवा अनेक गटांमध्ये दिसतो तो वयामुळे निर्माण झालेला आहे असं आपल्याला इथे 100% म्हणता येत नाही. कारण इतर घटकांचा देखील प्रभाव जो आहे तो प्रभाव त्या व्यक्तींच्या वर्तनावर पडताना आपल्याला दिसतो. आंतरसमूह अभ्यासामध्ये निवडक गळतीचा, आता म्हणजे इथं निवडक गळती जी आहे ती निवडक गळतीचा इथं सामना करावा लागतो. यामध्ये एखाद्या समूहातील प्रयुक्त आपला सहभाग रद्द करू शकतात. म्हणजे एखाद्या समूहातला जो प्रयुक्त आहे तो आपला सहभाग म्हणजे आपण ह्या प्रयोगामध्ये सहभागी होणार नाही असं म्हणू शकतात. उदाहरणार्थ शालेय पूर्व वयोगटातील मुलांच्या बोधनिक क्षमतांच्या मूल्यमापनामध्ये नवीन शालेय पूर्व मुलांना जुने शालेय पूर्व अवस्थेमधील मुलांच्या तुलनेत कराव्या लागणाऱ्या बोधनिक कृती ह्या अवघड वाटू शकतात. म्हणजे नवीन जी मुलं आहेत ही नवीन शालेय पूर्व जी मुलं आहेत तर त्यांना जुन्या शालेय पूर्व मुलांच्या गटाच्या तुलनेत बोधनिक कार्य जे आहे किंवा बोधनिक कृती करायला अवघड वाटू शकते. परिणामी काय होतं की शालेय पूर्व अवस्थेतील नवीन जी मुलं आहेत ही नवीन मुलं जुन्या मुलांपेक्षा सदर अभ्यासातून माघार घेऊ शकतात आणि मग नवीन मुलांना हे बोधनिक कार्य अवघड वाटल्यामुळं जुन्या मुलांपेक्षा नवीन मुलं तो जे संशोधन आहे ते संशोधन किंवा त्या प्रयोगातून ते माघार घेऊ शकतात. आता ही एक त्याची मर्यादा आहे. आंतरसमूह अभ्यासाचा आणखी एक तोटा म्हणजे याद्वारे व्यक्ती अथवा समूहामधील बदलावर हा अभ्यास भाष्य करत नाही. म्हणजे हा आंतरसमूह जो अभ्यास आहे हा आंतरसमूह अभ्यास व्यक्ती अथवा समूहामधील बदलांवर हा भाष्य करत नाही. म्हणजे हे जे बदल आहेत व्यक्तीमधले किंवा समूहामध्ये बदल हे का निर्माण होतात तर यावर हा चर्चा करत नाही किंवा यावरचं स्पष्टीकरण कुठलंही या अभ्यासातून मिळत नाही. याविषयी पुरेशी माहिती देऊ शकत नाही हा आंतरसमूह किंवा आंतरविभागीय अभ्यास. आणि त्यामुळं अशा ह्या आंतरसमूह अभ्यासाच्या मर्यादा असल्यामुळं हे देखील अभ्यास पद्धती सर्वत्रच आपल्याला उपयोगी ठरेल असं काही म्हणता येत नाही. ठीक आहे. त्यानंतर तिसरी जी अभ्यास पद्धती आहे ती म्हणजे क्रमशः अभ्यास. तिसरी अभ्यास पद्धती आहे क्रमशः अभ्यास. दीर्घकालीन व आंतरसमूह अभ्यासामध्ये काही उणिवा किंवा काही मर्यादा असल्याने संशोधक इतर पद्धतींकडे वळताना दिसतात. यामध्ये प्रामुख्याने क्रमशः अभ्यासाचा अंतर्भाव होतो. म्हणजे अनुकालिक संशोधन असेल किंवा आंतरसमूह संशोधन असेल यामध्ये काही मर्यादा असल्यामुळं संशोधक जे आहेत ते क्रमशः अभ्यासाची काही वेळेला निवड करताना आपल्याला दिसतात. क्रमशः अभ्यास हा दीर्घकालीन व आंतरसमूह अभ्यासाचा एकत्रित परिपाक आहे. म्हणजे या क्रमशः अभ्यासामध्ये अनुकालिक अभ्यास आणि आंतरसमूह अभ्यास ह्या दोन्ही अभ्यासांचं मिश्रण करून हा तयार केलेला झालेला अभ्यास आहे किंवा त्यालाच क्रमशः अभ्यास पद्धती असं म्हटलं जातं. क्रमशः अभ्यासामध्ये संशोधक विभिन्न वयोगटातील प्रयुक्तांची निरनिराळ्या वेळी तपासणी करतो. म्हणजेच इथं काय करतो ह्या अभ्यासामध्ये जो संशोधक आहे तो काय करतो विभिन्न वयोगटातील मुलं किंवा विभिन्न वयोगटातील जे प्रयुक्त आहेत ह्या प्रयुक्तांची निरनिराळ्या वेळी तपासणी करतो. म्हणजे इथं जे प्रयुक्त निवडले जातात हे वेगवेगळ्या वयोगटातले पण असतात. त्याचबरोबरीनं त्यांची तपासणी मात्र ही वेगवेगळ्या वेळी केली जाते. उदाहरणार्थ मुलांच्या नैतिक वर्तनामध्ये रुची असणारा संशोधक क्रमशः अभ्यासामध्ये 3 समूहांचा म्हणजेच 3 वर्षाची मुलं 4 वर्षाची मुलं आणि 5 वर्ष वयोगटातील मुलांवर अभ्यासाला सुरुवात करतो. म्हणजे इथं तो काय करतोय आंतरसमूह अभ्यास करतोय. म्हणजे 3 वर्ष वयोगटातल्या मुलांचा पण अभ्यास करतोय 4 वर्ष वयोगटातल्या आणि 5 वर्ष वयोगटातल्या असे 3 गटातली मुलं तो निवडतो आणि त्यांच्या अभ्यासाला सुरुवात करतो. तथापि इथे अभ्यास जो आहे तो अभ्यास थांबत नाही तर पुढील काही वर्षांकरता तो सुरूच राहतो. मग इथं अभ्यास तो काय थांबत नाही. एकदा अभ्यास केला म्हणजे तो थांबत नाही किंवा एकाच वर्षी तो अभ्यास केला जात नाही तर तो अभ्यास पुढील काही वर्षांकरता तो तसाच चालू राहतो. या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी यातील सहभागी प्रयुक्तांची तपासणी केली जाते. आलं लक्षात.
आणि मग यात पुढच्या कालावधीमध्ये देखील प्रत्येक वर्षी यातील सहभागी जे प्रयुक्त आहेत त्या प्रयुक्तांची तपासणी केली जाते. याचा अर्थ 3 वर्षाच्या मुलांचे मूल्यमापन त्याच्या वयाच्या 3ऱ्या वर्षी, 4थ्या वर्षी आणि 5व्या वर्षी पण केलं जातं. याप्रमाणेच 4 आणि 5 या वयोगटातील मुलांचं पुढील 3 वर्षात तपासणी होते. म्हणजे इथं 3 वेगवेगळे गट पण घेतले जातात. म्हणजे 3 वर्षाची मुलं, 4 वर्षाची मुलं आणि 5 वर्षाची मुलं. म्हणजे इथं आंतरसमूह अभ्यास देखील केला जातो. त्याचबरोबरीनं इथं अनुकालिक अभ्यास देखील केला जातो. म्हणजे ती मुलं जी आहेत ही 3 वर्षाची असताना त्याचा अभ्यास केला जातो, तीच मुलं 4 वर्ष झाल्यानंतर त्यांचा अभ्यास केला जातो आणि तीच मुलं 5 वर्षाची झाल्यानंतर त्यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे 3 वर्ष ह्या 3 वर्षाच्या गटातल्या मुलांचा अभ्यास केला जातो. 4 आणि 5 वर्षाची जी मुलं आहेत त्या गटातली जी मुलं आहेत त्यांचा देखील पुढील 3 वर्ष सलग अभ्यास केला जातो. या अभ्यासामध्ये दीर्घकालीन व आंतरसमूह अभ्यास या दोन्ही पद्धतींचे फायदे आपल्याला मिळतात. आलं लक्षात. व अभ्यासकांना वयातील बदल व वयामधील भेद यामधील परिणाम अधोरेखित करता येतात. आणि मग ह्या क्रमशः अभ्यासामुळं काय होतं की वयामधला जो बदल आहे तो वयामधला बदलही दिसतो आणि वयामधल्या भेदामुळं जो परिणाम होतो तो देखील आपल्याला पाहता येतो. म्हणजे ही क्रमशः अभ्यास पद्धती म्हणजेच काय, आंतरसमूह अभ्यास आणि अनुकालिक अभ्यास यांचं मिश्रण असणारी पद्धती आहे. यामध्ये काय केलं जातं, समूह देखील निवडले जातात आणि त्या समूहांचं दीर्घकालीन अभ्यास देखील त्यांचा केला जातो. ह्यालाच क्रमशः अभ्यास पद्धती असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर या संशोधन पद्धतीमध्ये आपण प्रायोगिक पद्धती बघितलेल्या आहेत. त्याचबरोबरीनं वैकसिक बदलांचं मापन करण्यासाठी आपण 3 संशोधन पद्धती बघितल्या. एक म्हणजे अनुकालिक अभ्यास, आंतरसमूह किंवा आंतरविभागीय अभ्यास आणि क्रमशः अभ्यास. ठीक आहे. यानंतर पुढचा मुद्दा आपण पुढील लेक्चरला बघू. थँक्यू.